आम्ही यायचं सुंदर पाटील हे म्हणून सांग मी सुंदर अण्णासाहेब पाटील प्रभाग 18चा काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे। गेले 15 दिवस झालं आम्ही प्रचार करत असताना आज कॉर्नर बैठकीचं निवेदन असताना आम्ही तिथं होतो। भाजपचा जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कवेकर आणि सरचिटणीस संजय गिरी हे पैसे वाटलेले आम्हाला असा एक निरोप आला। मग निरोप आल्यावर आम्ही बाजूच्या बोळामध्ये गेले असता तो पैशाची बॅग घेऊन तो फिरत होता। मग आम्ही त्याला विचारलं की बाबा तुझ्या बॅगमध्ये काय आहे, तर त्यानं आम्हाला बॅग न घेऊ देता त्यानं आम्हाला आविरावीची भाषा करलाय। तुम्हाला माहिती आहे का नाही, मी माजी आमदार कवेकरांचा माणूस आहे, अजित पाटील कवेकरांचा माणूस आहे, तुला जीवांशीर मारीन अशी धमकी दिला। आणि त्यानं आम्हाला काय बॅग त्याचे पोरं आले, पुन्हा बॅग काय दाखवाय नाही आम्हाला। हो 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 आम्ही त्यांना एकच विचारलं की बाबा तुझ्या बॅगेत पैसे नाही तर दाखवू ना आम्हाला, त्याच्यात जर पैसे नाहीत तर आम्हाला दाखवू। त्याने पैसे असल्यामुळे आम्हाला तो दाखवूच शकला नाही। त्यानं आम्ही त्या बॅगमध्ये आम्हाला कळाले 4 ते 5 लाख रुपये होते म्हणून हे आम्हाला सांगण्यात आलं। त्यांनी आम्हाला बॅगच घेऊ दिली नाही। आमच्या कार्यकर्त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काय आम्हाला बॅग ओपन करू दिली नाही। बरं कागद असते तर दाखवाय काय अडचण आहे, मग तो बी मित्रच आहे माझा, मग त्याचा दाखवाय काय अडचण आहे। हां त्याच्यात जर कागद आहे तर त्याला दाखवाय काहीच अडचण नाही। हां त्यांनी आम्हाला धमकी दिली की बाबा तुला जीवांशीर मारीन, तू आमच्या नादाला लागू नको, मी माझ्या आमदाराचा माणूस आहे, अजित पाटील कवेकर जिल्हा अध्यक्ष आहे। हे भाजप सरकार सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्तेचा कार्यक्रम राबवत आहे प्रभागामध्ये। त्यांच्या पायाखाली वाळू घसरली आहे, कारण की प्रभागामध्ये गेले 8 वर्ष झालं कुठलंच काम नाही केल्यामुळं त्यांची पायाखाली वाळू घसरल्यामुळं त्यांनी पैशाचा पाऊस पाडत आहेत। आज सकाळी 11 साडे 11च्या दरम्यान आमच्या पक्षाच्या उमेदवाराच्या रॅलीच्या निमित्तानं मजगीनगरमध्ये रॅली होती। त्या रॅलीकडे मी जात असताना त्या बाजूच्या रस्त्यावरती काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुंदर पाटील आणि त्यांचे काही कार्यकर्ते त्यांचा पक्षाचा प्रचार करत होते। मी जात असताना त्यांनी मला मी जात होतो आणि माझ्या हातात नेहमी ही पक्षाची बॅग असते। मी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे, सगळ्या पक्षाचे कागदपत्रे माझ्याकडे असतात आणि सतत ही बॅग मला माझ्याजवळ ठेवावं लागत असते। पण मी जात असताना त्यांनी मला पकडून ओढून घेतलं आणि माझी बॅग ओढून घेण्याचा प्रयत्न करतो। महत्त्वाची कागदपत्र असल्यामुळे मी त्यांना देत नव्हतो आणि मी त्यांना सांगत होतो वारंवार की तुम्हाला दाखवतो उडून, बाजूला चला मी उडून दाखवतो। पण त्यांना फक्त तो व्हिडिओ करायचा होता बॅगचा आणि माझा, आणि एक स्टंट करायचा होता, त्याच्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे असं मला वाटतं। मी तक्रार दाखल केली, त्यांनी मला मारहाण केली, 5-6 कार्यकर्त्यांनी घेरून मला ओढावण केली, मुकामार माझ्या हाताला लागलेल्या, माझे कपडे फाटलेले आहेत आणि मी पोलीस स्टेशन आणि त्यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे। काहीच नाही, मी जात होतो आमच्या रॅलीकडे, ते पण तिथं थांबलेले होते। तुम्ही पाहिलेलं असेल, मी बॅग घेऊन त्यांच्याकडे जात होतो। ते माझ्यावर आरोप करतात की मी पैसे वाटत होतो। जर मी पैसे वाटत असतो तर मी त्यांच्याकडे बॅग घेऊन गेलो असतो का, त्यांच्या समोरून गेलो असतो का? एवढी एक पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, सरचिटणीस म्हणून माझ्याकडे जिम्मेदारी आहे आणि सर्व कागदपत्रे माझ्याकडे असतात। त्या रॅलीचे सगळे डॉक्युमेंट, परवानगी हे लिहून द्यावं लागतं, ते फक्त एक स्टंट करण्याचं